आता आजचा जो आपला विषय आहे तो विषय एका अर्थानं तुम्हाला वेगळा वाटेल अशा प्रकारचा आहे. कारण चांगदेव पासष्टीचा अभ्यास प्राध्यापक अभयजी टिळक यांनी आपणा सर्वांचा करून घेतलाय. चांगदेव पासष्टी आणि मी स्वतः 2 सत्रांच्या मध्ये, एक म्हणजे अमृतानुभवाचा परिचय आणि दुसरं म्हणजे अमृतानुभवाचा उपदेश, अशा 2 अंगानं अमृतानुभवाचा पण यथाशक्ती तुम्हाला परिचय करून द्यायचा प्रयत्न केलाय. म्हणजे तुम्ही जे अभ्यासार्थी श्रोते आहात त्यांच्या मनाची पृष्ठभूमी, पार्श्वभूमी तयार झाली आहे की तुम्हाला चांगदेव पासष्टी पण माहिती आहे आणि अमृतान पण माहिती आहे. बरं, दोन्ही ग्रंथ माऊली ज्ञानदेवांचे आहेत. ज्ञानेश्वरी नंतर अमृतानुभव नेवासे याच ठिकाणी, आणि नंतरच्या कालखंडात नेवाशाहून आळंदीला आल्यानंतर ते जे सिद्धराज चांगदेव होते त्यांना उद्देशून लिहिली गेलेली चांगदेव पासष्टी. म्हणजे ऐतिहासिक क्रम बघितला तर अमृतानुभव आधी आहे आणि चांगदेव पासष्टी नंतर आहे. पण दोन्ही ग्रंथ, दोन्ही रचना एकाच ज्ञानदेवांच्या आहेत. कर्ता एकच आहे, कवी एकच आहे, लेखक एकच आहे आणि त्याचं तत्वज्ञानही एकच असणार. ते आहे चिद्विलासवाद, किंवा त्याहून चांगला शब्द पूर्णाद्वैत. नुसतं अद्वैत नाही, केवळ अद्वैत नाही, विशिष्ट अद्वैत नाही, द्वैताद्वैत नाही, शुद्ध अद्वैत नाही, पूर्ण अद्वैत, संपूर्ण अद्वैत, शांभव तत्वज्ञान, चिद्विलासवाद असं ज्ञानदेवांचं आहे. आणि बघा, मी भावानुबंध का म्हणू शकतो, तर या दोन्ही ग्रंथातून म्हणजे अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या दोन्ही ग्रंथातून तुम्हाला तत्वज्ञानही सारखं दिसेल आणि ते तत्वज्ञान मांडणारे शब्द, येणारी प्रतिमान, येणारी उपमान ही सुद्धा सारखी दिसतील. म्हणजे अमृतानुभव वाचत असताना चांगदेव पासष्टीतल्या ओव्या कानामध्ये गुंजारव करू लागतात आणि चांगदेव पासष्टी वाचताना अमृतानुभवातल्या ओव्याच आपण वाचत आहोत की काय असं जाणवायला लागतं. म्हणजे या दोन्ही ग्रंथांच्या मध्ये साहजिक आहे पण आहे बिंब प्रतिबिंब भाव आहे. आणि मग माझ्या मनात विचार आला की अमृतानुभवाच्या 800 ओव्या आहेत आणि चांगदेव पासष्टीच्या 65 ओव्या आहेत. आता एक प्रयत्न म्हणून, हा प्रयत्न पुढे वाढवता येईल, पण एक प्रयत्न म्हणून अमृतानुभवातलं तत्वज्ञान, अमृतानुभवातले प्रतिमान दृष्टांत ज्या चांगदेव पासष्टीतल्या ओव्यामध्ये प्रतिबिंबित झालेत, म्हणजे तत्वज्ञान तेच आणि त्याचबरोबर येणारी प्रतिमान सुद्धा तीच, अशा ओव्या शोधता येतील का. आणि मग मी पहिला प्रयत्न म्हणून जेव्हा चांगदेव पासष्टी वाचायला लागलो तेव्हा मला अगदी सहजपणे, प्रारंभी म्हटलं तरी चालेल, 65 पैकी 25 ओव्या सापडल्या की ज्या 25 ओव्या ह्या पूर्णपणे अमृतानुभवाशी साधर्म्य साधतील अशा प्रकारच्या आहेत. आणि मग त्याच ओव्या, त्या 2 ओव्यांच्या आधारे, म्हणजे अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी यांच्या आधारे भावानुबंध शोधावा असा विचार माझ्या मनात आला. त्याच्याकडे आपण वळूया. आता वळायच्या पूर्वी अमृतानुभवाचा परिचय आणि अमृतानुभवाचा उपदेश हा जो 2 सत्रातून मी तुमच्या पुढे मांडलाय त्याची थोडी उजळणी करूया. चांगदेव पासष्टीवर आपण जास्त बोलणार आहोत कारण त्यातल्या 25 ओव्या ज्या मी व्हॉट्सअपवर टाकलेल्या आहेत, तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्यावेळेला मी सांगणार आहे बघा म्हणून, तर सविस्तर बोलणार आहे. पण चांगदेव पासष्टीतल्या ओव्यांच्यावर बोलायच्या आधी
ज्याच्याशी भावानुबंध शोधायचा आहे तो जो अमृतानुभव, त्याच्याबद्दल एक 5 मिनिटात मी काही गोष्टी उजळणी म्हणून सांगतो, त्या नीट ध्यानात घ्या आणि मग आपण चांगदेव 65 25 ओव्यांच्याकडे जाऊ, की मग 2 ग्रंथातला भावानुबंध हा तुमच्या पुढं एक उदाहरण म्हणून, वानगी म्हणून उलगडला जाईल. पुढचं काम तुम्ही करा, मी सांगणार आहे ते बोलण्याच्या ओघात सांगतो. आता या 5 मिनिटामध्ये अमृतानुभवाचं आपण काय काय शिकलो, परिचय, उपदेश म्हणून. तर पहिली गोष्ट बघा, अमृतानुभवात काय आहे बरं, तर अमृत अनुभव आहे. काय आहे? अमृत अनुभव आहे. तिथं ज्ञान खंडन आहे, अज्ञान खंडन आहे, शब्द खंडन आहे, 4 वाचा वाणी खंडन आहे, आणि मंडन कशाचं आहे? अनुभव. म्हणजे ज्ञान, याच्या जे शब्द वापरू, ज्ञप्ती. ज्ञान जेव्हा आपल्या मनात उतरतं, ज्ञानाची समजूत नव्हे तर उमज पडते, तो अनुभव येतो, तेव्हा त्याला ज्ञप्ती असं म्हणतात. शब्द थोडा कठीण आहे, ज्ञप्ती, पण अमृतानुभव बरोबर ज्ञप्ती. इथं ज्ञान ही जी त्रिपुटी असते ती मावळते. यासाठी रत्नागिरी जवळच्या पावसचे श्रेष्ठ संत स्वामी स्वरूपानंद, त्यांची एक ओवी मी तुम्हाला पूर्वी सांगितली आहे, ती अशी: जीवा शिवाची होता भेटी. अमृतानुभव काय करतो? जीव आणि शिव यांचा एक रूप, एक रस, एक जीव अशी भेट घडवतो. जीव आणि शिव. जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी. ज्ञानाची जी त्रिपुटी सांगितली जाते, ती त्रिपुटी मावळते. प्रकटे सोहम भाव प्रतीती. ज्ञान मावळतं, अनुभव उगवतो. ज्ञान मावळतं, अनुभव उगवतो, ज्याला प्रतीती म्हटलं. तो सोहम भाव आहे. सोहम, मीच, जीवच शिव आहे. प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. सगळ्याचं खंडन होतं आणि अनुभव सुख त्याचं मंडन होतं. पण जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी, प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. स्वामी स्वरूपानंद. नंतर मी तुम्हाला प्रकरण 9 आणि 10 शिकवताना, म्हणजे आमोद सुनास झाले वगैरे, एक ओवी सांगितली होती. ती तुम्हाला आठवेल की ज्याच्यामध्ये स्वामी स्वरूपानंदांच्या या ओवीच्या पुढं काही सांगितलंय. काय काय सांगितलंय? त्यागावे अज्ञान अंधत्वा, टाळावे सज्ञान बंधत्वा, अनुभवे ज्ञप्ती रुचित्वा, तो हा अमृतानुभवू. तो हा अमृतानुभवू, तोच हा अमृतानुभव होय. कोणता? उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. मात्र काय टाळायचं? प्रथम बघा, त्यागावे, टाकून द्या, अज्ञान अंधत्वा, अज्ञानाचा आंधळेपणा टाकून द्या. टाळावे सज्ञान बंधत्वा. आपल्याला ज्ञान प्राप्त झालं की एक अहंकार येतो, तो बंध आहे. अंध नाही, बंध आहे. पण तो बंधही टाकला पाहिजे, कारण ती बेडी आहे. आणि बेडी अगदी सोन्याची जरी असली, सत्वगुणाची जरी असली, तर ती टाकावी लागते. म्हणून टाळावे सज्ञान बंधत्वा. मग काय करावं? अनुभवे ज्ञप्ती रुचित्वा. आता आंधळेपणा नाही, आता बंधन नाही, तर आता रस घेणं, रुची घेणं, अनुभव घेणं, स्वाद घेणं. हा स्वाद कशाचा? ज्ञप्ती, ज्ञानाचा अनुभव.
म्हणजे ज्ञप्ती, तो हा अमृतानुभव. आता घ्यायचा कसा, तर अमृतानुभवातल्याच ओवीच्या आधारे बोलायचं. तर एक जोडी असते बघा, अनुभाव्य आणि अनुभवक. आपण आहोत अनुभवक आणि आपण कुणाचा तरी अनुभव घेतो. ज्याचा आपण अनुभव घेतो त्याला अनुभाव्य म्हणायचं. आता परमार्थाच्या क्षेत्रात किंवा जरा अतिंद्रिय क्षेत्रात आपण कशा कशाचा अनुभव घेतो, तर बघा, आपले एखादं ध्येय असेल त्याचा आपण अनुभव घेतो. आपल्या समोर जे विश्व असेल त्याचा आपण अनुभव घेतो. अतिंद्रिय क्षेत्रात, अध्यात्माच्या क्षेत्रात जो विश्वंभर भगवंत असेल त्याचा आपण अनुभव घेतो. आणि अखेरी जो परमात्मा आहे, कारण भगवंत सगुण आहे, परमात्मा निर्गुण आहे, त्याचा आपण अनुभव घेतो. उदाहरणार्थ, ध्येय कोणतं असतं, देशसेवा. ध्येय कोणतं असतं, समाजसेवा. हे झालं ध्येय. आपण विश्वाचा अनुभव कसा घेतो, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योगो निश्चित जाण माझा. म्हणजे मी भूत दया करून विश्व प्रेमाचा अनुभव घेतो. एक झालं ध्येय, एक झालं विश्व. एक आहे विश्वंभर म्हणजे भगवंत, आपला श्री विठ्ठल, त्याचा अनुभव घेतो. विठ्ठल ध्यावा, विठ्ठल गावा, विठ्ठल चित्ती विसावा. विठ्ठल 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 विश्वंभर. आणि चौथा परमात्मा, अहम ब्रह्मास्मी. आता हा जो आपण अनुभव घेतो ना, हा अनुभव म्हणजेच अमृतानुभव. आणि तो कशाने मिळतो, समरस. ज्ञानदेवांचा लाडका शब्द आहे समरस, म्हणजे सामरस्य. कुणाप्रमाणे, पहिलं प्रकरण आठवा, शिवशक्ती समावेशन. लवण मीठ समुद्रामध्ये प्रवेश करतं, कसं विरघळून जातं, मीठ वेगळं नाही, समुद्र वेगळा नाही. शिवशक्ती समावेशन. तर ही आहे समरसता. म्हणून प्रमेय असं, अनुभाव्य आणि अनुभवक यांनी समरसतेनं, अनुभाव्य आणि अनुभवक यांनी समरसतेनं, दुसरा शब्द नाही हा, नुसतं एकत्र येणं नाही, समरस व्हायला पाहिजे. एक रूपच नव्हे, एक जीव व्हायला पाहिजे. मीठ पाणी, साखर पाणी, एक जीव. तर अनुभाव्य आणि अनुभवक यांनी सामरस्यानं जे अनुभव सुख मिळवायचं, आता मी शब्द वाढवला, अनुभव सुख मिळवायचं, अनुभवाचं सुख आहे, अनुभव सुख मिळवायचं, तो अमृतानुभव. आणि हा अमृतानुभव मिळवायचा कसा, तर नीट ऐका, हा अमृतानुभव जो अनुभव आहे ना, त्याच्या सुखाची गोडी एकदा मानवी मनाला लागली, अनुभव सुखाची गोडी एकदा मानवी मनाला लागली की ते आपलं मानवी मन त्याच सुखासाठी, अगदी देशी शब्द आहे, सवकत. सवकत. त्याला पुन्हा पुन्हा तीच गोडी हवी असते. आणि त्या गोडीमध्ये सुद्धा उच्च सुख हवं असतं. विनोबाने दिलं साधं उदाहरण सांगायचं तर आपल्याला गोड पदार्थ खायला आवडतो, असं प्रपंचातलं सुख आपल्याला आवडतं. पण प्रपंचाच्या वर परमार्थ आहे. एकदा परमार्थातलं सुख कळलं ना की प्रपंचातलं सुख मागं पडतं. कुणाप्रमाणे, विनोबाने उदाहरण दिलंय की उत्तरोत्तर गोड कसं होत जातं बघा. समजा आपण पेरू खाल्ला, गोड लागतो, पण पेरूच्या पाठोपाठ आपण केळं खाल्लं तर पेरूची गोडी संपली आणि केळ्याची गोडी अधिक लक्षात आली. केळं खाऊन झाल्यावर आपण गुळ खाल्ला तर गुळाची गोडी वाटली, केळं मागं पडलं. गुळानंतर आपण मध खाल्ला तर मधाची गोडी वाढली आणि गुळ मागं पडलं. गोडच आहे पण उत्तरोत्तर मधुर आहे. आणि पुढे ते विचारतात, त्या गुळापेक्षा, त्या मधापेक्षा
अमृत ज्याला म्हणतात, एक स्वर्गातलं अमृत असतं आणि वारकऱ्यांचं नामामृत आहे. मग स्वर्गस्थ अमृत अमृत किंवा वारकऱ्यांचं नाम अमृत याची गोडी लागली तुमच्या मनाला की मन सवकत. आता हे ज्ञानदेवानी सांगितलंय. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय, ओवी क्रमांक 420. तुम्ही स्वतःही बघा म्हणून मी आकडा सांगतोय. ज्ञानेश्वरी अध्याय 6वा, ओवी क्रमांक 420. अगदी पटणारं उदाहरण दिले बघा. का जे या मनाचे एक निके, तुमचं माझं जे मन आहे ना, त्याचं एक निक म्हणजे चांगलं आहे, एक चांगली गोष्ट आहे. काय चांगली गोष्ट आहे मनाची? जे देखिले गोडीची या ठाया सोके. एकदा त्या मनाला गोडी लागली की त्या गोडीसाठी ते सवकत. मला एक साधं उदाहरण आठवतं. आपल्या घराच्या आसपास मांजरं असतात. आपल्या घराची खिडकी उघडी राहत असेल तर रात्रीच्या वेळेला त्या उघड्या खिडकीतून मांजर आत येतं आणि कपाटाच्या शेजारचं ते कपाटातलं किंवा अन्य ठिकाणचं दूध पिऊन जातं. आपण शब्द वापरतो, या खिडकीतून यायला ते मांजर सवकलंय. असं आपलं मन सुद्धा सवकत. या मनाचे एक निके, जे देखिले गोडीची या ठाया सोके. सोके म्हणजे सवकत. म्हणून अनुभव सुखची कवतुके दावीत जावे. त्या मनाला त्यानं सवकावं म्हणून प्रपंचातलं सुख दाखवू नका, ते दाखवतोच, पण परमार्थाचं सुख दाखव. आणि परमार्थाचं सुख म्हणजे अमृतानुभव. आणि अशा अमृतानुभवाचा भावानुबंध चांगदेव 65शी कसा आहे आपण समजून घ्यायचा. आता ज्या 25 ओव्या मी तुमच्या समोर ठेवल्या आहेत, त्या ओव्यांच्या बद्दल प्रथम मी थोडं सविस्तर बोलणार आहे आणि नंतर तुम्हाला सुरुवातीला मला त्याबद्दल सांग. आता त्या गृहपाठाच्या आधी काय म्हणणं आहे बघा. प्रथम एक लक्षात घ्या की भावानुबंधाचा पहिला मुद्दा कोणता? तर भावानुबंधाचा पहिला मुद्दा असा, नीट ऐका, भावानुबंधाचा पहिला मुद्दा असा की अमृतानुभव हा सिद्धानुवाद आहे. अमृतानुभव हा सिद्धानुवाद आहे आणि चांगदेव 65 हा सिद्ध साधक भाव संवाद आहे. दोघात फरक आहे. सिद्धानुवादामध्ये सिद्धाला जो अनुभव आला तेवढा सांगितला. सिद्धानुवाद, सिद्धाला जो अमृत अनुभव आला त्याचा अनुवाद केला. अनुवाद म्हणजे भाषांतर नव्हे आजच्या भाषेतलं, तर रूप केलं, समजावून सांगितलं, सिद्धानुवाद. आणि चांगदेव 65 सिद्ध आहेत ज्ञानदेव, साधक आहेत चांगदेव. आणि या सिद्ध साधकांच्या मधला हा शब्द गुरुचरित्रात येतो. सिद्ध साधकांच्या मधला भाव संवाद म्हणजे चांगदेव 65. म्हणून काय घडले बघा. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, म्हणून काय घडले बघा. तर तुम्हाला म्हणजे अमृतानुभवात चांगदेव 65च्या 25 ओव्या दिल्या आहेत. त्या 25 ओव्यावर तुम्ही नजर टाकलीत तर 1 ते 30 ओव्यांच्या मधल्या 1 ते 30 ओव्यांच्या मधल्या जवळजवळ 17-18 ओव्या आहेत. 65 पैकी 1 ते 30 ओव्यांच्या मधल्या 25 पैकी 17, 18, 20 ओव्या आहेत. कारण तिथं सिद्ध बोलतोय, ज्ञानदेव बोलताय. आणि 30च्या नंतर संवाद सुरू होतो. चांगदेवांशी ते काही बोलतायत, चांगदेवांना आपलं करून काही सांगतायत. आणि म्हणून तुम्हाला 30 पासून 65 पर्यंत 5-6 ओव्याच दिसतील. ही विषम योजना आहे, पण ती होणार. कारण जेव्हा आपण दुसऱ्याला समजावून सांगतो, शिक्षक विद्यार्थ्याला समजावून सांगतो, तेव्हा पहिल्यांदा समजावून सांगतो, नंतर मग त्याची शंका लक्षामध्ये घेतो, त्या शंका विचारली जाते, मग शंकेचं उत्तर दिलं जातं,
कारण संवादाची रचना एखाद्या ग्रंथाच्या रचनेपेक्षा वेगळी असते. हे पाहायचं असेल तर आपली 10 उपनिषद आणि ब्रह्मसूत्र, 10 उपनिषद आणि भाष्य ग्रंथ यातला फरक बघा. उपनिषदामध्ये त्रुटीतता असते, उपनिषदामध्ये अंतस्फूर्ती असते, उपनिषदामध्ये माग पुढं असतं. चांगदेव 65 तसं आहे. आता असं असलं तरी आपले अट काय भावानुबंधाची, तर त्यातला विचार सारखा पाहिजे, विचार तो असणारा सारखा, विचार सारखा पाहिजे आणि शब्दही सारखे पाहिजे. शब्द नसला तरी प्रतिमान सारखं पाहिजे. असे जर आपल्याला अमृतानुभवातल्या चांगदेव 65च्या संदर्भात 25 ओव्या शोधता आल्या तर भावानुबंध पुरावा. म्हणून मी तुम्हाला 25 आकड्यातून 25 ओव्या दिल्या आणि पहिल्या 3-4 ओव्या निवडलेल्या, पहिल्या 3-4 ओव्या अमृतानुभवाशी किती सारख्या आहेत हे मी समजावून सांगणार आहे. आणि मग तुम्हाला गृहपाठ सांगणार आहे की पुढच्या 25 ओव्यांसाठी अमृतानुभवातल्या ओव्या शोधा. 3-4 दाखवणार आहे आणि नंतर शोधायला काम देणार आहे. ओव्यांचे आकडे मी तुम्हाला दिले. आता आपण अगदी शब्दशः सारखेपणा, प्रतिमांचा सारखेपणा, तत्वज्ञानाचा सारखेपणा याचा संदर्भ बघूया. जर पुस्तक असेल तर ओवी क्रमांक 4 काढा, 5 काढा. ओवी क्रमांक 4 आणि 5 चांगदेव 65 मधली. सोने सोनेपणा उणे, न येताची झाले लेणे, देवी न वेचता जग होणे, अंगे जया. कल्लोळ कंचुक, न फेडिता उघडे उदक, देवी जगेसी सम्यक स्वरूप जो. ओवी क्रमांक 4 आणि 5. आता असं तंतोतंत अमृतानुभवात आहे. अर्थ प्रथम बघूया. सोने सोनेपणा उणे. सोनं हे आपल्या सोनेपणामध्ये म्हणजे कनक हे कनकत्वामध्ये उण न होता. दागिना होतो ना तो सोन्याचाच असतो, दागिन्याचं रूप गेलं सोनच असतं. म्हणून सोने सोनेपणा उणे न येताची. पुढे शब्द आहे. सोन्यामध्ये सोनेपणा कमी न होता झाले लेणे, दागिना झाला. देवी न वेचता जग होणे. वेचणे म्हणजे खर्च होणे. काहीही खर्च न करता, काहीही खर्च न करता म्हणजे काय? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. विश्व निर्माण केलं पण विश्वंभर कुठं कमी झालाय का? काही खर्च पडलाय का? काही वेचलंय का? वेचणे म्हणजे खर्च होणे नाही. म्हणून देवी न वेचता जग होणे. हे जग निर्माण झालं, परमेश्वराला वाटलं जग निर्माण करावं. जग होणे अंगे जया. आपल्याच अंगानं तो जग बनवतो. कोळी ज्याप्रमाणे आपल्याच अंगातला धागा काढून जाळं विणतो, तसा तो शिव, परमशिव, सदाशिव शक्तीच्या मदतीनं पण स्वांगी. दुसरं कुठलंही इंग्लिश शब्द मटेरियल नाही, दुसरं कुठलंही द्रव्य नाही, आपणच अंगे स्वांगे काही न वेचता, सोने सोनेपणा खर्च न करता दागिने होते, असं चांगदेव 65 सांगते. आणि अमृतानुभवात अशीच ओवी आहे. अमृतानुभवामधली आकडे पाहिजे वेळ असला जमलं तर लिहून घ्या. पहिल्या प्रकरणातली 52वी ओवी आहे. पहिल्या प्रकरणातली 52वी ओवी म्हणजे शिवशक्ती समावेशन. काय आहे? परी सोने पसी दुजे, न होता लेणे सोनया भजे, तैसे नमन करणे माझे तैसे आहे. परी सोने पसी न दुजे. सोन्यापेक्षा दुसरं न होता. लेणे सोनया भजे. दागिना सोन्याची भक्ती करतो. तैसे नमन माझे. ज्ञानेश्वर जीव असले तरी शिवच आहे. आणि शिव कुणाला वंदन करतोय? सदाशिवाला.
दागिना कुणाला वंदन करतोय? सोन्याला. आता बघा, चांगदेव 65 आणि अमृतानुभव विचार एक, प्रतिमान एक. पुढे चला, पुढच्या 5व्या ओळीमध्ये शब्द येतात, कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक, तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. कल्लोळ कंचुक, ज्ञानराज कवी आहेत. लाटांचं पांघरुण, कंचुक याचा अर्थ वस्त्र किंवा पांघरुण. लाटांचं पांघरुण घेऊन सुद्धा समुद्र उघडे उदक. कुठे गंमत आहे? लाटांचं पांघरुण अंगावर घेऊन सुद्धा त्या पांघरुणानं पाणी झाकलं जात नाही. त्या लाटा म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे पाणी. म्हणून कल्लोळ कंचुक न फेडिता, न टाकता. कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक. पाणी जसं उघडे असतं, तेवी जगेसी सम्यक. सम्यक म्हणजे स्पष्ट. तसं जगामध्ये परमात्मा स्पष्ट आहे. त्याच्यावरून जे जे भेटे भूत स्पष्ट आहे. स्वरूप जो, स्वस्वरूप. आता बरोबर असेच शब्द आणि असंच तत्वज्ञान प्रकरण क्रमांक 7, अमृतानुभव प्रकरण क्रमांक 7, ओवी क्रमांक 135. अगदी ते शब्द आहेत बघा. पाणी कल्लोळाचे निमिषे, आपण या हेलावे जैसे, वस्तूवरी वस्तू खेळे तैसे, का सुख आहे. समुद्रावर लाटा खेळ खेळतात. का खेळतात? सुख आहे. आपण क्रीडांगणावर जाऊन खेळ खेळतो का? खरं तर खेळावर आपण दमतो, आपली शक्ती खर्च पडते, घाम येतो. मग का खेळतो? सुख आहे. म्हणून पाणी कल्लोळाचे निमिषे, मिष म्हणजे निमित्त. पाणी कल्लोळाचे निमिषे, आपण या हेलावे जैसे. आपलं आपलंच खेळत असतं. लाटांचं नर्तन कुणासाठी असतं? समुद्र किनाऱ्यावर तुम्ही मी उभे राहून लाटांचं नर्तन बघून आनंदतो. पण आपल्यासाठी लाटा आहेत का? समुद्र आपल्यासाठी लाटांचा खेळ करतोय का? नाही. स्वांत सुखाय. लाटा हेलावे जैसे, तैसी वस्तूवरी वस्तू. आता अध्यात्मामध्ये वस्तू म्हणजे परमात्मा. वस्तूवरी वस्तू खेळ ये तैसे. खेळ आहे. वारकरी संप्रदाय सांगतो, लक्षात घ्या, हा खेळ आहे. हा आनंदानं खेळायचा आहे. काही चिंता करायचं कारण नाही. काळ देहाशी आला खाऊ, आम्ही आनंदे आनंदे विठ्ठल गाऊ. खेळ आहे. 2 ओव्या मी तुम्हाला दाखवल्या. त्याच्या पुढे चला, की असं सारखेपण आहे. पुढे आपण गेलो तसं लक्षामध्ये येतं. ओवी क्रमांक 12 बघा. ओवी क्रमांक 12. तेच शिवोनी पृथ्वीवरी, भासती पदार्थाची या परी, प्रकाशे ते एक सरी, संवित्ती हे. ही ओवी 2-3 अर्थानं महत्वाची आहे. नीट ध्यानामध्ये घ्या. तेची शिववनी पृथ्वीवरी. आपल्याला काय होतं, मध्ययुगीन मराठीतला शब्द अडतो कसा? तर शिववनी म्हटलं आपला अर्थ शिवोनी, शिवाला, शिवाकडं असं काहीतरी वाटतं. शिववनीचा अर्थ आहे शिवापासूनी. शिववनी याचा अर्थ शिवापासूनी म्हणजे सदाशिवापासून. तर सदाशिवापासून पृथ्वीवर, हिमालयापासून धुलीकणापर्यंत, गजराजापासून हरणापर्यंत, शिववनी पृथ्वीवरी. त्या सदाशिवापासून पृथ्वीवरी, भासती पदार्थाची या परी. ओवी 12 बघा. भासती पदार्थाची या परी. परी म्हणजे तऱ्हा. ते उदाहरण आठवा. लहान मुलाला साखरेचे पदार्थ पाहिजे होते. लहान मुलाला साखरेचे पदार्थ पाहिजे होते. वडील म्हणाले त्यातले कुठलेही घे. तो जो विकणारा होता तो म्हणाला साखरेचा हत्ती घ्या, साखरेचा घोडा घ्या, साखरेचा उंदीर घ्या. 1 किलोमध्ये इतकं इतकं येतं. म्हणजे विकणाऱ्याच्या दृष्टिकोनातून चित्र महत्वाचं नाही आहे, वजन महत्वाचं आहे.
भगवंताच्या दृष्टीचं चित्र महत्वाचं नाहीये. चित्रातला ऐवज म्हणजे वस्तू परमात्मा महत्वाचा आहे. आणि आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या दृष्टीनं घोडा कोणता, हत्ती कोणता, उंदीर कोणता, गजराज कोणता हे महत्वाचं आहे. याला वस्तूच्या परी म्हणतात, तऱ्हा म्हणतात. आपण त्यात गुंतून पडतो. जे जे भेटे भूत, भूत मात्र किती आहेत? व्यक्ती जितका प्रकृती, नाना तऱ्हा. म्हणून तेच शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची या परी. ते सगळं काय आहे? प्रकाशे. प्रकाश महत्वाचा आहे. कारण भगवंताचं दर्शन आपल्याला जे होतं साक्षात्कारात योगी अरविंदांना झाला, तो प्रकाश स्वरूपात श्रीकृष्णाच्या रूपात. वेदामध्ये म्हटलंय ज्योतिषाम ज्योतिही. परमात्मा कसा आहे? ज्योतिषाम ज्योती, प्रकाशाचा प्रकाश. म्हणून प्रकाश हे एक सरी संवित्ती हे. आता इथे 2 मिनिटं खर्च करायचे आहेत. संवित्ती शब्द अमृतानुभवामध्ये 1-2दाच येतो. काय म्हणतोय बघा, संवित्ती शब्द अमृतानुभवामध्ये 1-2दाच येतो. आणि चांगदेव 65 तो किमान 5 वेळा येतो. ज्ञानेश्वरीत तो 1-2दा येतो. उदाहरणार्थ ही ज्ञानेश्वरीची ओवी प्रसिद्ध आहे. ज्ञानी म्हणती संवित्ती, शैव म्हणती शक्ती, आम्ही परम भक्ती आपली म्हणो. संवित्ती कोण म्हणतात? ज्ञानी. शैव काय म्हणतात? शक्ती. आणि आम्ही काय म्हणतो? परम भक्ती. म्हणून चांगदेव 65 जो संवित्ती शब्द येतो त्याचा अर्थ संविद म्हणजे जाणीव घ्यायचा, पण ज्ञान न घेता अनुभव घ्यायचा. हे जरा कठीण आहे, पण समजून घ्या. ज्ञानेश्वरीची सुरुवात काय? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा. ज्ञानाची संवित्ती कधी होते? समजून घ्या. ज्ञानाची, आत्मज्ञानाची संवित्ती कधी होते? नाहीतर खरं तर संवित्ती म्हणजेच आत्मज्ञान. तुम्ही जर शब्दकोश, डिक्शनरी बघायला गेलात तर संवित्ती शब्दाचे अर्थ काय आहेत? मी डिक्शनरीचे शब्द तुम्हाला सांगतो. संवित्ती म्हणजे केवल ज्ञान, संवित्ती म्हणजे आत्मज्ञान, संवित्ती म्हणजे परमात्म ज्ञान म्हणजे ज्ञान. पण चांगदेव 65 ज्ञानेश्वरीत अमृतानुभवात संवित्ती म्हणजे ज्ञान नाही. ज्ञान आहेच, पण पुढे जाऊन मी सुरुवातीला शब्द वापरला तो आठवा, ज्ञप्ती आहे. ज्ञानाचा अनुभव आहे. त्यात फरक आहे. समजणं आणि उमजणं. एखादं टॉनिक घेणं आणि बाळसं येणं, अंगाला लागणं. हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर अनुभव फार महत्वाचा आहे. म्हणून संवित्ती शब्दाचा अर्थ ज्ञानाचा अनुभव. ज्ञानेश्वरी संवित्ती आहे, अमृतानुभव संवित्ती आहे. अमृतानुभव म्हणजे संवित्तीच. आणि चांगदेव 65 मध्ये सुद्धा संवित्ती आहे. आता अगदी याच अर्थाचे शब्द अमृतानुभवात आहेत की नाही? आहेत. शब्द बघा, आकडा सांगतो, तुम्ही ती ओवी शोधा. प्रकरण क्रमांक 7, प्रकरण क्रमांक 7 आणि ओवी क्रमांक 272. प्रकरण क्रमांक 7 आणि ओवी क्रमांक 272. काय अमृतानुभवातली ओवी? यर्रवी शिववनी पृथ्वीवरी. शब्द सारखा आहे बघा, शिववनी. चांगदेव 65 काय आहे? त्याची शिववनी पृथ्वीवरी. अमृतानुभवात काय आहे? यर्रवी शिववनी पृथ्वीवरी. शिवापासून पृथ्वीवर. पुढे काय घडतं? तत्वाची या वाणे परी. परी शब्द तोच आहे. चांगदेव 65 काय आहे? पदार्थाची या परी. आणि अमृतानुभवामध्ये काय आहे? वाणे परी. वाण म्हणजे प्रकार, वाण या प्रकार. वाण सामान, नेहमीच पदार्थ स्वयंपाकासाठी वाण सामान. मग
तत्वाची या वाणे परी जेयाचा रश्मी करी उजाळा येती. त्या परी म्हणजे प्रकार कसे आहेत, तर सूर्याच्या किरणाप्रमाणे रश्मी करी, चंद्र किंवा सूर्याचे किरण उजाळा येती. शिवोनी पृथ्वीवरी, शब्द सारखे, उदाहरण सारखं, प्रतिमान सारखं. मी तुम्हाला 25 ओव्यांच्या पैकी अत्यंत महत्वाच्या पहिल्या 3 ओव्या चांगदेव 65 आणि अमृतानुभवातल्या शब्दशः सारख्या, प्रतिमान सारखं, तत्वचिंतन सारखं आणि अशा आहेत की नाही हे दाखवून दिलं. आता गृहपाठ सांगतो. मी 3 ओव्यांच्या बद्दल बोललो, शेवटच्या 5 मिनिटात आणखी काही बोलणार आहे. 3 ओव्यांच्या बद्दल बोललो, परंतु तुम्हाला गृहपाठ असा की उरलेल्या ओव्या चांगदेव 65 महत्वाच्या आहेत. अर्थ सोपा आहे. आपल्याला प्राध्यापक अभयजी टिळकाने तो समजावून सांगितलाय. तुमच्यापाशी पुस्तक असेल तर त्याच्या खाली अर्थ असतो. एकच तत्वज्ञान आहे, चिदविलासवाद. गृहपाठ असा की चांगदेव 65 ओवी आणि अमृतानुभवाच्या 800 ओव्या याच्यामधल्या शब्दशः सारख्या, प्रतिमानशः सारख्या अशा कुठल्या ओव्या आहेत का, अशा कुठल्या ओव्या आहेत का, हे तुम्ही लक्षामध्ये घ्यावं. हा गृहपाठ आहे. आणि सापडल्या तर मला त्याची यादी 1 महिन्यानंतर द्या. म्हणजे 25 ओव्या चांगदेव 65 आणि समोर अमृतानुभवाच्या 25 ओव्या तुम्ही निवडाल त्या. तुमच्या असं लक्षात येईल, हे वाक्य नीट लक्षात घ्या, तुमच्या असं लक्षामध्ये येईल की तुम्ही ज्या 25 ओव्या निवडाल, शब्द सारखे, प्रतिमान सारखं, चांगदेव 65 प्रमाणे, तर लक्षात येईल त्यातलं तत्वज्ञान सारखंच आहे. हे छाती ठोकपणे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे असं घडेल की अमृतानुभवातल्या तुम्हाला 2 ओव्या मिळतील. उदाहरणार्थ मी सांगून देतो, सोपं पडेल. आरसा, बिंब, प्रतिबिंब, हे चांगदेव 65 आहे आणि अमृतानुभवात अनेकदा आहे. मग काय घडेल, चांगदेव 65 1 ओवी आणि अमृतानुभवाच्या 2-3 ओव्या तुम्हाला मिळतील. शोधा त्या. आता त्या 3 ओव्या अमृतानुभवातल्या आणि चांगदेव 65 जी ओवी आहे ना, त्या ओवीमध्ये शब्द सारखे, प्रतिमान सारखं आणि तत्वज्ञान एकच. कोणतं? चिदविलासवाद आणि चिदविलासाचा अनुभव. ग्रंथ काय आहे? अमृतानुभव. चांगदेवांचं दुःख काय होतं? चांगदेव योगी होते ना, चांगदेव ज्ञानी होते ना, पण चांगदेवांना त्या योगाचा आणि ज्ञानाचा अनुभव आला नव्हता. आणि अनुभव आला नव्हता म्हणून कमी पडले. नाही तर चांगदेव 65 पाठवली ती, ते वाचून ते भेटायला आले होते. मग येताना वाघावर बसून का आले? सापाचा चाबूक करून का आले? बरोबर शिष्यांचा मेळा घेऊन का आले? अहम ब्रह्मास्मी कळलं नव्हतं का? अहो, चांगदेव 65 मध्ये तर इतकी विनम्रता आहे ज्ञानदेवांची की एका ओवीमध्ये स्वतःला त्यांनी लवण म्हटलंय आणि चांगदेवांना समुद्र म्हटलंय. काय विनम्रता माऊलीची आहे बघा. हे मान्य होईल का कोणाला की ज्ञानेश्वर लवण चांगदेव 65 एका ओवीत आहे? चांगदेव लवण, चांगदेव समुद्र आणि ज्ञानदेव लवण. पण उदाहरण देऊन ते म्हणतात, तैसी तुझी माझी भेट आहे. अरे भेट स्वतः मुळातच झालेलीच आहे, आत्मभेट. आता कसली भेट? हे चांगदेवानं पण कळायला पाहिजे होतं. म्हणजे अनुभव नव्हता म्हणून कळलं नाही. आता प्रत्यक्ष भेटीमध्ये ते कळलं आणि ते कळल्यानंतर ध्यानामध्ये येतं की अमृतानुभवातला अनुभव हा महत्वाचा आहे. आता शेवटच्या 5 मिनिटात मी आणखी काही तुम्हाला गृहपाठ सांगणार आहे. तो फक्त टिपून घ्या आणि तो जरा मला अमृतानुभवाच्या दृष्टीनं महत्वाचा वाटतो. 5 मिनिटात महत्वाचं बोलणार आहे. टिपून घेतलं तरी चालेल. जसं
आता मी चांगदेव 65 अमृतानुभवाचा तुम्हाला साम्य सांगितलं ना, असा विचार माझ्या मनामध्ये आला की अमृतानुभवाचा निष्कर्ष आणि ज्ञानेश्वरी मधला एखादा अध्याय यांचं काही साम्य सापडतं का? म्हणजे आता काय बघा, चांगदेव 65 अमृतानुभवाचा भावबंध झाला. मी आता तुम्हाला चांगदेव आपलं अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरीचा भावबंध सांगणार आहे. तोही एक प्रयत्न आहे. असा प्रयत्न मोठा करता येईल, पण आपण शेवटी वारकरी वारसा विशारद होणार आहोत ना, म्हणून प्रयत्न म्हणून तुमच्या समोर ठेवतो. काय प्रयत्न आहे बरं? तर जेव्हा मी अमृतानुभवाचा अभ्यास करतो आणि तुम्हाला शिकवताना करत गेलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं, नीट ऐका 5 मिनिटांमध्ये. काय लक्षामध्ये आलं? तर भगवद्गीतेचा लाडका पुत्र कोण? भगवद्गीतेचा लाडका पुत्र कोण? तर स्थितप्रज्ञ. तसा अमृतानुभवाचा लाडका पुत्र कोण? जीवनमुक्त. अमृतानुभवाचा लाडका पुत्र कोण? जीवनमुक्त. अमृतानुभव कुणाला मिळतो? जीवनमुक्ताला. जीवनमुक्त कसा ओळखायचा? अमृतानुभवावरून. आणि म्हणून आपल्या या अमृतानुभवात जे 10वं प्रकरण आहे, त्याचा आकडा लिहून घ्या, नंतर बघा. अमृतानुभवात जे 10वं प्रकरण आहे त्यातली 19वी ओवी आहे. अमृतानुभव 10वं प्रकरण 19वी ओवी. आणि तिथं स्पष्टपणे ज्ञानदेव म्हणतायत बघा, ज्ञानदेवो म्हणे श्रीमंत ते हे अनुभवामृत सेवोनी जीवनमुक्त हेची होती. हवे श्रीमंत अशा प्रकारचा अमृतानुभव लक्षात घेऊन, काही जण म्हणतात श्रोत्यांना श्रीमंत म्हटलं, तर श्रीमंत श्रोते हो, श्रीमंत अमृतानुभव लक्षात घेऊन तुम्ही कोण व्हाल? जीवनमुक्त. हा लाडका शब्द आहे, हा आवडता पुरुष आहे. कुणाचा? ज्ञानदेवांचा. अमृतानुभवाचा लाडका पुत्र कोण? जीवनमुक्त. आणि अमृतानुभवाचा लाडका पुत्र जीवनमुक्त हा भगवद्गीतेमध्ये आहे. भगवद्गीतेमध्ये 5व्या अध्यायात, हे आकडा टिपून घ्या, भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायात ओळीनं 3 ओव्या येतात आणि त्या अशा ओवी क्रमांक श्लोक क्रमांक 24, श्लोक क्रमांक 25 आणि त्यानंतर श्लोक क्रमांक, मी सुरुवात सांगतो, कामक्रोध युक्तानाम. त्याच्या आधीचा श्लोक लभंते ब्रह्म निर्वाणम आणि त्याचा आधीचा श्लोक क्रमांक 24. म्हणजे भगवद्गीतेच्या 5व्या अध्याय 24, 25 आणि पुढचा श्लोक, या 3 श्लोकामध्ये जीवनमुक्त झालेला आहे. आता साम्य काय? भावानुबंध काय? तर अमृतानुभवाचा लाडका पुत्र कोण? जीवनमुक्त. ओवी कोणती? ओवी क्रमांक प्रकरण 10, ओवी क्रमांक 19. गीतेशी भावबंध कोणता? गीतेचा 5वा श्लोक 24, 25 हे श्लोक. आणि आता पुढं भावबंध ज्ञानेश्वरीशी पाहिजे ना. आकडा सांगतो बघा, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 5वा अध्याय, कारण गीता ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 5वा अध्याय आणि ओवी क्रमांक लिहून घ्या, 136, 137, 138, 139, 145 आणि 148. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचल्या तर तुमच्या डोळ्यासमोर अमृतानुभवाचा जीवनमुक्त उभा राहतो. त्या ओव्या फक्त मी वाचतो आणि थांबतो. काय भावबंध आहे? अमृतानुभवाचा जीवनमुक्त आदर्श पुरुष. भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायात जीवनमुक्त आणि ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायात जीवनमुक्त. काय बघा, ज्ञानेश्वर म्हणतायत, म्हणून असो हे आघवे येथ न बोलणे काय बोलावे. अनुभव महत्वाचा आहे. येथ न बोलणे काय बोलावे ते खुणची पावेल स्वभावे आत्माराम. आता अमृतानुभवातला सुख शब्द आलाय बघा, जे ऐसेनी सुखे मातले, जे ऐसेनी सुखे मातले
आपणापाची आपण गुंतले शिवशक्ती, आपणापाची आपण गुंतले, ते मी जाणे निखल ओतले सामरस्याचे. असे मी शब्द सांगितला, अनुभाव्य आणि अनुभवक या सामरस्य पाहिजे. आणि मग हे कसे असतात? ज्ञानदेव म्हणतात हे जीवनमुक्त कसे असतात? ते आनंदाचे अनुकार, ते सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले तैसे, ते विवेकाचे गाव, की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे, अथवा आत्मप्रकाशे चोखे, जे आपण पेची विश्व देखे, ते देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. जी विषयापासून हिरतले, काढून घेतले, चित्त आपण जिंतले, मगाशी मन सवकलं म्हणतो, जे निश्चित येथे सूतले म्हणजे घातले चेतीच ना, ते परब्रह्म निर्वाण, ते आत्मविदाचे कारण, तेचे पुरुष जाण पंडू कुमारा. अर्जुना, अरे तेच आत्मानुभवी संत, तेच अमृतानुभवी योगी, तेच जीवन मुक्त. मी शेवटच्या 5-6 मिनिटात तुम्हाला ज्ञानेश्वरीची भावबंध दाखवला, आणि त्याच्या आधी चांगदेव 65ची 25 पैकी 3 ओव्यांचा शब्दशः अनुबंध दाखवला, आणि बाकी तुमच्यावर गृहपाठ सोडला. आजच्या तासाचा उपयोग आपण चांगदेव 65 आणि अमृतानुभव या भावानुबंधासाठी केला. मलाही एक विषय सुचला आणि तो तुमच्यासमोर मांडायची संधी मिळाली, याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आपलं वारकरी वारसा विशारद वर्ष 3 प्रथम सत्र आज समाप्त झालं. आता ऑगस्ट महिना सुट्टी आहे, आणि 3 सप्टेंबर शुक्रवार पुन्हा आपण भेटू. नम्र प्रणाम. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मजद्यावे असाय दान है, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वसधर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमेचे अलांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी, दृष्टा दृष्ट विजये होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा
येणेवरे ज्ञानदेवो सुखिया दाना सुखिया